श्री संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 76। श्वान शीघ्र कोपी आपणा घातकर पापे, नाही बिळ आणि धीर उपदेश न जिरे शिर, मानसांचे बुके विजातीने द्यावे ठोके, तुका म्हणे चित्त मळी न कराते फजित। म्हणजेच या अभंगात संत तुकाराम महाराजांनी शीघ्रकोपी लवकर रागवणारा आणि पापी व्यक्तीचे वर्णन केले। या स्वभावाचे लोक स्वतःसाठी आणि इतरांसाठीही त्रासदायक ठरतात। त्यांनी असे लोक टाळण्याचा संदेश दिला आहे। नंबर 1, श्वान शीघ्रकोपी आपणा घातकर पापे, म्हणजेच शीघ्रकोपी लवकर रागवणारा माणूस हा कुत्र्यासारखा असतो। तो सतत भुंकत राहतो आणि स्वतःलाही त्रास देतो, तसेच इतरांनाही दुखावतो। स्पष्टीकरण बघा, जसा कुत्रा कोणत्याही कारणाशिवाय भुंकतो, तसेच रागीट माणूस छोट्या छोट्या गोष्टींवर संतापतो आणि स्वतःचे नुकसान करतो। उदाहरण बघा, एखादा व्यक्ती लहान कारणावरून भांडतो, चिडतो आणि त्यामुळे त्याची नाती बिघडतात। नंबर 2, नाही भिळ नाही थीर उपदेश न जिरे शिर, म्हणजेच शीघ्रकोपी व्यक्तीला ना लाज असते ना संयम। अशा व्यक्तीला कितीही उपदेश केला तरी तो दुधावर पाण्याचा थेंब पडल्यासारखा व्यर्थ ठरतो। कसं की बघा, संयम नसलेल्या व्यक्तीला योग्य मार्ग दाखवला तरी त्याचा काही परिणाम होत नाही। उदाहरण बघा, एखादा हट्टी मुलाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला तरी तो ऐकत नाही। त्याचप्रमाणे शीघ्रकोपी म्हणजे रागावणारा माणूस उपदेशाने सुधरत नाही। नंबर 3, माणसांची भुके विजातीने द्यावे ठोके, म्हणजेच अशा व्यक्तीला इतरांशी संवाद साधता येत नाही। तो फक्त वाद घालतो आणि लोकांचा अपमान करतो। म्हणजे कसं बघा, शीघ्रकोपी लोकांचे बोलणे अशिष्ट आणि अपमानास्पद असते, त्यामुळे लोक त्याला टाळतात। उदाहरण बघा, काही लोकांना एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण दिले तरी ते ऐवजी भांडण उकरून काढतात। नंबर 4, तुका म्हणे चित्त मळी न कराते फजित, म्हणजेच संत तुकाराम महाराज म्हणतात की असे शीघ्रकोपी आणि पापी लोक आपल्या चित्ताला म्हणजेच मनाला मळवतात आणि शेवटी स्वतःची फजिती करून घेतात। कसं की बघा, सातत्याने रागावणाऱ्या माणसाच्या वागण्यामुळे तो स्वतःहून अडचणीत सापडतो आणि समाजात बदनामीस पात्र ठरतो। उदाहरण बघा, रागावर नियंत्रण ठेवू न शकणारा माणूस मित्र, कुटुंब आणि सहकारी यांच्यासोबत नातेसंबंध बिघडवतो। बघा की यावरून काय मुख्य शिकवण आहे की संत तुकाराम महाराजांनी या अजून काही महत्त्वाचे संदेश दिले, म्हणजेच रागावर संयम ठेवणे अत्यंत महत्त्वाचे। विनाकारण रागवणारे आणि उद्धट बोलणारे लोक स्वतःचेच नुकसान करून घेतात। सतत इतरांची निंदा आणि वाद करणाऱ्यांचे आयुष्य दुःखद होते। आपले मन स्वच्छ ठेवण्यासाठी संयम, सहनशीलता आणि प्रेमाचा मार्ग अंगीकारावा। यावरून प्रेरणादायी विचार असे होते की रागात घेतलेला निर्णय आणि क्रोधात उच्चारलेले शब्द नेहमी पश्चात्तापाला कारणीभूत ठरतात। शांत आणि संयमी वृत्ती ही यशाचा आणि समाधानाचा खरा मार्ग आहे। मित्रांनो, रामकृष्ण। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा, जेणेकरून आम्ही जे पण व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।